मित्रांनो, सध्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो वितरणाचे काम सुरू आहे। कालच्या दिवशी देखील काही जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन्ही हप्ते जमा करण्यात आले। तसेच आजच्या दिवशी देखील या ठिकाणी वितरण हे सुरूच होते। आता उद्या रविवार असल्यामुळे उद्या वितरण हे होणार नाही, परंतु सोमवार हा शेवटचा दिवस आहे। ज्या बहिणींच्या बँक खात्यावरती काल आणि आज पैसे आले नसतील अशा बहिणींच्या बँक खात्यावरती सोमवारी पैसे येणार आहेत। सोमवार हा शेवटचा दिवस असणार आहे। उद्याचा दिवस वितरण बंद असणार आहे, कारण की उद्या रविवार आहे। परंतु सोमवारी पुन्हा या ठिकाणी वितरण हे होणार आहे। म्हणजे ज्या उर्वरित बहिणी असतील ज्यांना अजूनपर्यंत हप्ताच आला नसेल तर अशा बहिणींच्या बँक खात्यावरती सोमवार हा शेवटचा दिवस आहे। सोमवारच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती म्हणजे ज्या बहिणी राहिल्या असतील त्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा होणार आहेत। परंतु सोमवारी तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील की नाही हे तुम्हाला कसे कळणार आहे, कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर केल्या जात आहेत। कुठल्या ना कुठल्या कारणाने या ठिकाणी लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात येत आहे, कारण की दर महिन्याला या ठिकाणी शासनाकडून पडताळणी सुरूच आहे। त्यामुळे दर महिन्याला या ठिकाणी हजारो महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे। आता सोमवार हा शेवटचा दिवस असल्यामुळे म्हणजेच मार्च एप्रिलचा जो काही हप्ता आहे ते पैसे वितरण करण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस आहे। सोमवार नंतर मंगळवारी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण की सोमवार हा शेवटचा दिवस आहे। कारण की ऑलरेडी या ठिकाणी 3 दिवसांपासून वितरण हे सुरू आहे। त्यामुळे उर्वरित ज्या काही महिला असतील ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नसतील त्यांच्या बँक खात्यावरती सोमवारी पैसे जमा होणार आहेत। परंतु सोमवारी तुमच्या बँक खात्यावरती पैसे खरोखर जमा होतील की नाही हे तुम्हाला कसे कळणार आहे, तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सोमवारी तुमच्या बँक खात्यावरती पैसे तुम्हाला येतील की नाही। ज्या बहिणी राहिल्या असतील ज्यांच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसेल, एकही हप्ता तुमच्या बँक खात्यावरती आला नसेल तर अशा बहिणींना सोमवारी पैसे मिळतील की नाही हे तुम्हाला कसे कळणार आहे, तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की सोमवारी तुमचे पैसे येतील की नाही हे तुम्हाला घरी बसून या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। आज तुम्हाला ज्या काही मी गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टींमध्ये जर तुम्ही बसल्या तर समजून घ्या सोमवारी तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत। परंतु जर समजा या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे या गोष्टींमध्ये जर तुम्ही नाही बसल्या तर मात्र या ठिकाणी तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता 3 दिवसांपासून मार्च आणि एप्रिल महिन्याचं वितरण हे सुरू आहे। 20 तारखेला या ठिकाणी शासनाकडून GR काढण्यात आला होता की मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही निधी आहे तो वितरित करण्याबाबत या ठिकाणी शासनाकडून 20 मेला एक GR काढण्यात आला होता आणि त्यानुसार आता या ठिकाणी कालपासून वितरण हे सुरू आहे। काल लाखो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेत, दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा झाले। आज देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैशांचे वितरण हे सुरू होते। आता उद्या रविवार असल्या कारणाने या ठिकाणी वितरण उद्या बंद आहे, परंतु सोमवारी पुन्हा या ठिकाणी राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा होतील। पण तुमच्या खात्यात येतील की नाही, कारण की या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे हे येणार नाहीत, कारण की त्या या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत। ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे त्या गोष्टींमध्ये जर तुम्ही बसल्या तर समजून घ्या की 100% तुमच्या बँक खात्यावरती पैसे येणार आहेत। परंतु ज्या काही बाबी तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे त्यांच्यात जर तुम्ही बसल्या नाही तर मात्र सोमवारी देखील तुमचे हप्ते येणार नाहीत। आणि सोमवार हा तुमचा वितरणाचा शेवटचा दिवस असल्यामुळे जर सोमवारी पैसे आले नाही तर समजून घ्या तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहेत। तर त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत चला एक एक करून या ठिकाणी जाणून घेऊया। कारण की मित्रांनो, अशा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमुळेच तुम्हाला या ठिकाणी हप्ता येणार आहे, अन्यथा तुमच्या बँक खात्यावरती 1 रुपया देखील जमा होणार नाही। कारण की आता मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता जो काही आहे तो अगोदर थोड्याफार महिलांना मिळाला होता, परंतु भरपूर महिला या ठिकाणी वंचित राहिल्या होत्या। बऱ्याचशा महिला या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यापासून वंचित होत्या, त्यांना अजून हप्ता मिळाला नव्हता। परंतु आता शासनाकडून या ठिकाणी अशा राहिलेल्या महिलांसाठी देखील निधी मंजूर करण्यात आलेला आहे। ज्या गोष्टी मी तुम्हाला आता या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत। त्या गोष्टींमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो जमा होईल, अन्यथा तुमचा हप्ता या ठिकाणी बंदच राहणार आहे। तुम्हाला एकही महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही जर तुम्ही त्या गोष्टींमध्ये बसल्या नाही तर। त्या योजनेअंतर्गत शासनाकडून 2100 रुपये देण्याची देखील घोषणा करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर योग्य वेळ बघून या ठिकाणी महिलांच्या अनुदानामध्ये वाढ होईल अशा पद्धतीने देखील मुख्यमंत्री यांच्या मार्फत सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे आता तुमचे जे काही 1500 रुपयाचे अनुदान आहे ते 2100 रुपयांनी होणार आहे। यामध्ये 600 रुपयांची वाढ केली जाणार आहे। त्यामुळे ही योजना तुम्हाला आर्थिक लाभ देण्यासाठी खूप अशी चांगली योजना आहे। त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला बहिणींनो, या ठिकाणी एक एक करून त्या कोणत्या अशा बाबी आहेत की ज्यामुळे तुमचा हप्ता या ठिकाणी बंद होऊ शकतो किंवा ज्यामुळे तुमचा हप्ता या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो, तर चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे की ज्यामुळे तुमचा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो किंवा ती जर केलेली असेल तर तुमचा लाभ या ठिकाणी कंटिन्यू सुरू राहू शकतो, आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ई-केवायसी सक्सेसफुल झाली असली पाहिजे। होय बहिणींनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर शासनाकडून या ठिकाणी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते। त्यासाठी तुम्हाला बरेचसे चान्स देखील देण्यात आले। बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी आपली केवायसीच केली नाही
आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांनी केली, परंतु त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्यामुळे किंवा पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून त्यांची जी काही ई-केवायसी आहे ती चुकीची झाली, त्यांच्याकडून चुकीची माहिती त्या ठिकाणी दिली गेली किंवा भरली गेली, त्यामुळे त्यांचा लाभ या ठिकाणी बंद झाला होता, म्हणजेच तात्पुरता थांबवण्यात आला होता, कारण की त्या महिला या योजनेसाठी पात्र होत्या, परंतु केवायसीचा प्रॉब्लेम होता, केवायसी चुकली होती, म्हणून त्यांचा लाभ जो काही आहे तो तात्पुरता थांबवण्यात आला होता. परंतु त्यासाठी शासनाकडून या ठिकाणी जी काही शेवटची मुदत देण्यात आली होती ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी ती होती तुम्हाला 30 एप्रिल. 30 एप्रिलपर्यंत लाखो लाडक्या बहिणींनी जी काही चुकलेली ई-केवायसी होती ती त्यांनी दुरुस्त करून घेतली. तर या ठिकाणी अशा ज्या काही महिला असतील की ज्यांची ई-केवायसी या ठिकाणी पूर्ण झालेली असेल तर अशा बहिणींना या ठिकाणी पैसे जमा होतील. त्याचप्रमाणे पुढे ज्या काही बाबी मी तुम्हाला सांगणार आहे त्या बाबींमध्ये देखील तुम्ही बसल्या पाहिजे, नाहीतर फक्त तुमची जर ई-केवायसी पूर्ण असेल आणि पुढच्या ज्या काही बाबी आहेत त्यामध्ये जर तुम्ही बसल्या नाही तरी देखील तुमचा हप्ता या ठिकाणी येणार नाही. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या ठिकाणी पुढची जी काही गोष्ट आहे की ज्यामुळे तुमचा हप्ता या ठिकाणी बंद होऊ शकतो किंवा तुमचा हप्ता या ठिकाणी येऊ शकतो, तर ती गोष्ट म्हणजे एका रेशन कार्डवरती फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला असे दोनच जर लाभ घेत असतील तर मात्र तुम्हाला या ठिकाणी तुमचा हप्ता येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही. परंतु मात्र समजा तुमच्या घरामध्ये जे काही रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरती दोघं विवाहित महिला लाभ घेत असतील, सासू सुना लाभ घेत असतील किंवा दोन्ही देराण्या जेठाण्या लाभ घेत असतील तर मात्र या ठिकाणी तुम्हाला दोघांनाही या ठिकाणी हप्ता हा येणार नाही. आतापर्यंत तुम्हाला हप्ता आला असेल, परंतु जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितले की शासनाची कडी नजर या लाडकी बहीण योजनेवरती आहे. प्रत्येक महिन्याला या ठिकाणी तुमची पडताळणी केली जात आहे. तुम्ही मागच्या महिन्यापर्यंत सापडल्या नसाल, परंतु या महिन्यामध्ये पडताळणी दरम्यान जर तुम्ही अपात्र आढळून आल्या किंवा एकाच रेशन कार्डवरती दोन महिला या ठिकाणी विवाहित महिला, ज्या दोन विवाहित महिला आहेत त्या लाभ घेताना आढळून आल्या तर मात्र या महिन्यामध्ये देखील तुमचा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कन्फर्म करून घ्या की तुमच्या रेशन कार्डवरती किती विवाहित महिला लाभ घेत आहेत. जर एकच विवाहित महिला लाभ घेत असेल आणि एक अविवाहित महिला लाभ घेत असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी हप्ता हा 100% मिळून जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढची जी काही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी वाहन नको पाहिजे, म्हणजेच 4 व्हीलर गाडी तुमच्याकडे नको पाहिजे. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल त्यावेळेस तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी नसेल, परंतु नंतर तुम्ही या ठिकाणी गाडी घेतली असेल किंवा जानेवारीच्या सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी गाडी घेतली असेल, 4 व्हीलर कार घेतली असेल, तर मात्र या ठिकाणी पडताळणी दरम्यान या ठिकाणी जर तुम्ही अपात्र आढळून आले, तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी ही आढळून आली तरी देखील या ठिकाणी तुमचा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो. त्यामुळे जर समजा तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल, तुमच्या दारापुढे 4 व्हीलर गाडी उभी असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला हप्ता हा मिळणार नाही. जर तुमच्याकडे गाडी नसेल आणि वरच्या दोन्ही गोष्टी तुमच्या क्लिअर असतील, म्हणजे रेशन कार्डवरती एकच विवाहित महिला लाभ घेत असेल आणि केवायसी देखील पूर्ण असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी 100% हप्ता हा मिळणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढची जी काही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला या ठिकाणी नको पाहिजे. म्हणजेच जर समजा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, सोबतच शासनाच्या अजून एखाद्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल आणि त्या योजनेचे अनुदान देखील 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. कारण की 2 सरकारी योजनांचा लाभ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकत नाही. कुठल्याही एकाच सरकारी योजनेचा लाभ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही किंवा दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला सोडावा लागेल. अशा पद्धतीने जर महिला असतील तर त्यांना देखील या ठिकाणी लाभ मिळणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढची जी काही महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे सरकारी कर्मचारी महिला नको असली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही समजा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि कुठेतरी सरकारी नोकरी करत असाल तर मात्र तरी देखील तुम्हाला या ठिकाणी हप्ता येणार नाही. जर पडताळणी दरम्यान तुम्ही मागच्या महिन्यामध्ये सापडले असाल, तुम्ही पडताळणी दरम्यान अपात्र आढळून आल्या तर तुमचा हप्ता या ठिकाणी येणार नाही. तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत जरी हप्ता आलेला असेल आणि मार्च महिन्याच्या पडताळणीमध्ये जर तुम्ही अपात्र आढळून आल्या तर तुमचा हप्ता या ठिकाणी बंद होईल. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ही सर्वच बहिणींना आवश्यक आहे आणि ती म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असले पाहिजे. ज्या बँकेला स्वतःचा IFSC कोड आहे अशा बँकेमध्ये तुम्ही खाते उघडलेले असेल आणि आधार कार्ड तुमचे लिंक असेल तर तुम्हाला हप्ता येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही. तर अशा प्रकारच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु यांच्यामुळे आपला हप्ता येणे आणि न येणे हे त्याच्यावरती डिपेंड आहे. कारण की या गोष्टींमधली एक जरी गोष्ट आपल्याकडे असली किंवा एक जरी गोष्टीमध्ये आपण सापडलो तर मात्र या ठिकाणी तुमचा लाभ या ठिकाणी कायमचा बंद होण्याची शक्यता असते.